नवीन EC2 क्रिएट करू सोलर क्यूब सर्व्हर साठी. उबंतूच करू. आता आपण मेमरी आपल्याला थोडी जास्त लागणार, त्याच्यामुळे T2 डॉट स्मॉल आपण यूज करू, T2 डॉट मायक्रो नको. त्यानंतर कॉन्फिगरेशन डिटेल्स मध्ये नंबर ऑफ इन्स्टन्स 1, बाकी सगळं डिफॉल्टच राहू दे. स्टोरेज आपण थोडं वाढू. त्यानंतर एक आपण देऊ शकतो, जसं की सोलर क्यूब. मग इथे आपण आपल्याला पोर्ट्स ऍड करायचे. जो 22 आहे तो तर SSH साठी आहे. आपल्याला 9000 सोलर क्यूब साठी, 9001 इलास्टिक सर्च साठी आणि 8080 जेनकिन साठी. सो हे आपल्याला अलाउ करायचे, ते आपण ऍड करू. सोलर क्यूबचा डिफॉल्ट पोर्ट आहे 9000. ठीक आहे, लॉन्च. टिकबॉक्स सिलेक्ट करायचं. आता पेंडिंग स्टेट मध्ये येते की आपण ह्या EC2 च्या स्टेट्स असतात: पेंडिंग, स्टॉप्ड, स्टॉपिंग, शटिंग डाऊन, टर्मिनेटेड, रनिंग. या सगळ्या EC2 च्या स्टेट्स आहेत. रनिंग. आपण लॉग इन करू त्या मशीनला. क्लिअर करतो स्क्रीन. आता काय? आता इन्स्टॉलेशन. आता इन्स्टॉलेशन साठी आपण आपलंच आर्टिकल फॉलो करणार आहोत. अब इन्स्टॉल सोलर क्यूब ऑन उबंतू. आता इथे प्री रिक्विसाइट बघू शकता: PostgreSQL, SSH ऍक्सेस, फायरवॉल पोर्ट, जे की आपण केलेलं आहे. आता आपण स्टार्ट करू. पहिलं आपल्याला VM मॅक्स मॅप काउंट आपल्याला इन्क्रीज करायचंय. सो या कमांड्स आपण रन करू. त्यासाठी सोलर क्यूब साठी ते गरजेचं आहे. ठीक आहे, बरोबर आहे. मग त्यानंतर सिस्टम CTL FS पण. नेक्स्ट स्टेप आहे: टू इन्क्रीज द pm.max map count kernel file descriptor and unlimit permanently, open the below config file and insert the below value. जर परमनंटली करायचं असेल तर या फाईल मध्ये आपल्याला ह्या 2 लाईन ऍड करायच्या आहेत, जे की परमनंटली आपली जी काउंट आहे तो इन्क्रीजच राहील. त्या फाईल मध्ये आपण ह्या गोष्टी, ह्या 2 लाईनी ऍड करू.
आता सेव्ह करू कंट्रोल ओनी, एक्झिट करू कंट्रोल एक्स, एकदा चेक करू झाले की नाही. झाले. आता नेक्स्ट स्टेप आहे बिफोर इन्स्टॉलिंग लेट्स अपडेट अँड अपग्रेड द सिस्टीम पॅकेजेस. आता आपण पॅकेज अपडेट करून घेऊ. अपग्रेड करू, वाय एंटर. त्यानंतर नेक्स्ट स्टेप असणार आहे इन्स्टॉल डब्ल्यूगेट अँड अनझिप पॅकेज. आपण ते पण इन्स्टॉल करू. मोबाईल एक्सट्रीम मध्ये आपल्या लोकल मधली फाईल मोबाईल एक्सट्रीम मध्ये कशी अपलोड करायची ते पण मी दाखवतो. ते पण आपल्या या सेशन मध्ये कव्हर होईल. जर एखादी कुठली जर फाईल तुम्ही कुठली फाईल झिप फाईल किंवा कुठली फाईल जर इंटरनेटवरनं डाउनलोड केली तुमच्या लोकल मध्ये आणि तुम्हाला ह्या मशीन वरती घ्यायची तुमच्या लिनक्सच्या, तर ती कशी घ्यायची इथून ते पण दाखवतो. तुम्ही सोनार क्यूब हे तुमच्या लोकल वरती इन्स्टॉल करून लिनक्स साठी, पण फाईल लिनक्सची पाहिजे बरं. लिनक्सची इन्स्टॉल करून तुम्ही इथे अपलोड करू शकता. तरी पण इथे ऍड होती, काय प्रॉब्लेम नाही. किंवा इथून आपण कमांडनी पण करू शकतो. आता नेक्स्ट आहे डब्ल्यूगेट. नेक्स्ट स्टेप आहे इन्स्टॉल जेडीके. कमांड कॉपी करू ओपन जेडीके इन्स्टॉल करण्यासाठी. एकदा जेडीके इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला जो डिफॉल्ट तुमचा जो जेडीके तो पण एकदा सेट करायचा असतो ह्या कमांडनी. आता आपल्या याच्यामध्ये तर एकच जेडीके असणार आहे, कारण आपण आता नवीन मशीन बनवली त्याने आता एकच जेडीके इन्स्टॉल केलाय. जर तुमची ऑन गोईंग जर कुठली पहिल्यापासून सिस्टीम असेल त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यापासून 2-3 जेडीके केले असतील, तर ही कमांड रन करून तुम्हाला जो जेडीके पाहिजे ओपन जेडीके तो एक सिलेक्ट करून तो सेट करायचा. या कमांडनी तुम्हाला दिसतील तुमच्या सिस्टीम वरती एक्सक्यूज मी किती जेडीके इन्स्टॉल आहेत. क्लिअर करून स्क्रीन. जर चेक केलं दाखवतो मी. देयर इज ओनली अल्टरनेटिव्ह. इथे सांगते बघा, देयर इज ओनली वन अल्टरनेटिव्ह इन लिंक ग्रुप जावा. आपल्याकडे आता एकच आहे. जावाचं व्हर्जन चेक करू. ओपन जेडीके 11.0.11. आता जेडीके आपण इन्स्टॉल केलेलं आहे. सो नेक्स्ट स्टेप आहे आपली इन्स्टॉल अँड सेटअप PostgreSQL 10 डेटाबेस फॉर SonarQube. सो आता इन्स्टॉलेशन ऑफ PostgreSQL करू आपण. सो ही कमांड कॉपी करू त्यासाठी. सो ही शेल कमांड. आता डब्ल्यूगेट इन्स्टॉल करू. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे इन्स्टॉल डेटाबेस सर्व्हर.
सो कमांड रन करू. आता ते सगळे रिक्वायर्ड पॅकेजेस इन्स्टॉल करेल. हा सगळा वन टाइम सेटअप असणार. कंपनीमध्ये रिक्वायरमेंट असेल तुम्हाला की तुम्ही सोनार क्यूब ऍक्च्युली त्याचे कव्हरेजचे जे काम आहे ते आपण नसतं करायचं. आपलं काम आहे तो प्लॅटफॉर्म सेट करून देणं, ते एन्व्हायरमेंट, ते कोड कव्हरेजचे एन्व्हायरमेंट सेट करून देणं, अवेलेबल करून देणं आणि इंटिग्रेट करून देणं आपल्या पाईपलाईन मध्ये, आपल्या लाईफ सायकल मध्ये. त्यानंतर नेक्स्ट स्टेप पोस्ट डेटाबेस सर्व्हर आपण स्टार्ट करू या कमांडनी. sudo systemctl स्टार्ट पोस्टग्रेस. आता एनेबल करू आपण सर्व्हिस, जे ऑटोमॅटिकली बूट टाइमला ते स्टार्ट होईल. आता स्टेटस चेक करू. ओके, तुम्ही बघू शकता पोस्टग्रेस सक्सेसफुली इन्स्टॉल होऊन त्याचा स्टेटस आहे ऍक्टिव्ह. नेक्स्ट स्टेप आहे चेंज द पासवर्ड फॉर द डिफॉल्ट पोस्टग्रेस एसक्यूएल युजर. पासवर्ड चेंज करण्यासाठी कमांड कॉपी करू, sudo PASSWD. न्यू पासवर्ड आपण देऊ शकतो, काही देऊ शकता तुम्ही इथं, जसं की काही पासवर्ड देऊ शकता. एकदा कन्फर्म करायचा पासवर्ड. ओके, आता आपण त्या युजरला स्विच होऊ पोस्टग्रेसच्या. सो तिथे एकदा पासवर्ड विचारेल. ओके, आता तुम्ही बघू शकता मगाशी आपण उबंतू मध्ये होतो, आता पोस्टग्रेस मध्ये आहोत. पहिले उबंतू मध्ये होतो, आता पोस्टग्रेस युजरने आपण लॉग इन झालेलो आहे. तुम्ही स्क्रीन क्लिअर करतो. आता नेक्स्ट युजर आहे, नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला सोनार साठी एक युजर क्रिएट करायचं. ओके, सो ही कमांड कॉपी करू, क्रिएट युजर सोनार, पेस्ट. युजर क्रिएट झालेला आहे. मग आता स्विच टू पोस्टग्रेस एसक्यूएल शेल. सो ठीक आहे, आता इथे आपल्याला नेक्स्ट स्टेप आहे सेट अ पासवर्ड फॉर न्यूली क्रिएटेड फॉर सोनार क्यूब डेटाबेस. आता जो आपण नवीन युजर क्रिएट केलेला आहे सोनार, हा जो नवीन सोनार युजर क्रिएट केलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला एक पासवर्ड सेट करायचा आहे. ओके, त्या डेटाबेससाठी. सो हे आपण कॉपी करू, अल्टर युजर सोनार. अल्टर युजर सोनार म्हणजे या नावाने आपण आता युजर क्रिएट केलं बरोबर, सोनार युजर सोनार विथ इनक्रिप्टेड पासवर्ड. पासवर्ड पण आपण सोनार ठेवतोय, युजर नेम पण सोनार आहे आणि पासवर्ड पण सोनार आहे. एंटर. आता नेक्स्ट आहे क्रिएट अ न्यू डेटाबेस फॉर पोस्टग्रेस डेटाबेस बाय रनिंग क्रिएट डेटाबेस सोनार क्यूब. आता पोस्टग्रेस एसक्यूएल मध्ये आपल्याला एक नवीन डेटाबेस क्रिएट करायचा आहे सोनार क्यूब साठी, या युजर साठी. सो कॉपी करू कमांड, क्रिएट डेटाबेस. मग आता ग्रँट ऑल प्रिव्हिलेजेस टू द सोनार युजर ऑन डेटाबेस, म्हणजे त्या सोनार क्यूबच्या डेटाबेस. सो त्याला आपण सगळ्या परमिशन ग्रांट करू. मग नेक्स्ट आहे एक्झिट. त्या शेल मधून आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे. सो /q. आणि आता या युजर मधून पण आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे. सो फक्त एक्झिट सिंपल टाईप करायचं, लॉग आउट. आता आपण परत उबंतूला आलो, इथे बघू शकता पोस्टग्रेस वरनं परत उबंतूला आपण स्विच झालो. आता नेक्स्ट स्टेप आहे आपली थर्ड स्टेप, सोनार क्यूब इन्स्टॉलेशन. सो जर सोनार क्यूब तुम्हाला तुमच्या लोकलवर करायचं असेल तर तुम्ही ह्या डाउनलोड पेजवरनं, ऑफिशियल डाउनलोड पेजवरनं इथून डाउनलोड करू शकता. कम्युनिटी व्हर्जन जे की फ्री आहे, इथून डाउनलोड करू शकता. आपण कमांड थ्रू करणार आहोत, हे व्हर्जन करणार 7.9.3. त्यासाठी आपण ह्या टेम्प डायरेक्टरीला जाऊ.
स्क्रीन क्लिअर करतो. ओके, आता स्टेप आहे wget ने आपण इन्स्टॉल करणार. त्या बायनरी फाईल आपण इन्स्टॉल करून घेऊ. आता ही झिप फाईल डाउनलोड होणार आहे, म्हणजे आपण परत त्याला अनझिप करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला सोलर स्कॅनर पण इन्स्टॉल करायचं आहे. ते मी लोकल वरनं कसं अपलोड करायचं दाखव. डाउनलोड कसं करायचं आणि मग कसं अपलोड करायचं. ओके, आता नेक्स्ट स्टेप आहे अनझिप द आर्काइव सेटअप टू द ओपीटी डायरेक्टरी. आता आपण हा सेटअप केलेला आहे टेम्प डायरेक्टरी मध्ये. आता दाखवतो, एक मिनिट. ls जर केलं आपण इथं बघू शकतो सोनार क्यूब 7.9.3.zip. आता ही झिप फाईल डाउनलोड झाली. सो हिला आपल्याला अनझिप करायची आहे ओपीटी डायरेक्टरी मध्ये. त्याच्यासाठी ही जी कमांड आहे sudo unzip sonarcube 7.9.3.zip ओपीटी डायरेक्टरी मध्ये आपण त्याला अनझिप करणार आहोत. क्लिअर करतो. आता जर ओपीटी डायरेक्टरी मध्ये गेलो आपण, मूव एक्सट्रॅक्टेड सेटअप टू ओपीटी sonarcube डायरेक्टरी, ही कमांड फॉलो करून, ही कमांड रन करून मग तुम्हाला दाखवतो ओपीटी डायरेक्टरी मध्ये झाले. ओके, बघू शकता सोनार क्यूब. ओके, सो आपला सेटअप अनझिप झालेला आहे आणि त्याचं नाव 7.9.3 वरनं सोनार क्यूब पण झालेलं आहे, जे की आपण या कमांडने केलेलं आहे. आता फोर्थ स्टेप आहे कॉन्फिगर सोनार क्यूब. आता इथे आपल्याला ग्रुप ऍड करायचा आहे. युजर पहिला केलेला आहे, आता फक्त ग्रुप करणार आहोत. कमांड कॉपी करू. नेक्स्ट स्टेप आहे नाव ऍड द युजर विथ डायरेक्टरी ऍक्सेस. आपण त्या डायरेक्टरीचा ऍक्सेस देऊ सोनार युजरला. ओके, नेक्स्ट स्टेप आहे ओपन द सोनार क्यूब कॉन्फिगरेशन फाईल युजिंग फेवरेट टेक्स्ट एडिटर सोनार डॉट प्रॉपर्टीज. आता ही फाईल एडिट चालू ओपन करायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये ह्या 2 लाईन शोधायच्यात, ज्या की अनकमेंट करून आपल्याला आपला युजर नेम आणि पासवर्ड द्यायचा आहे. आणि अशा असणार त्या लाईनी. पहिलं कमेंटेड असणार की तिथं काही नसणार पुढे युजर नेम आणि पासवर्डच्या पुढे. आपल्याला अनकमेंट करून आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड द्यायचा आहे, प्लस आपल्याला ही एक लाईन ऍड करायची. ओके, ही फाईल ओपन करू सोनार डॉट प्रॉपर्टीज. आता इथं चेक शोधायचं, इथं दिसते खाली युजर क्रेडेन्शियल्स मध्ये. इथं हे अनकमेंट करायचं, हे एक अनकमेंट करायचं. इथं द्यायचं सोनार, इथे पण द्यायचं सोनार, कारण आपला युजर नेम आणि पासवर्ड आपण दोन्ही सोनार ठेवलेले. आणि इथं ही एक लाईन ऍड करायची, जे की आपल्या जेडीबीसी URL आहे आपल्या डेटाबेस सोबत कनेक्टिव्हिटीसाठी. ओके, आता ह्यानंतर थोडेफार अजून चेंजेस आहेत ह्या फाईलमध्ये. आपल्याला वेब होस्ट ते पण अनकमेंट करायचं. खाली खाली चेक करत जायचं. इथं वेब होस्ट इथं दिसते. वेब सर्व्हर मध्ये इथं वेब होस्ट ह्याला सुद्धा आपल्याला अनकमेंट करायचं आहे. आणि हा जो सोनार डॉट वेब पोर्ट आहे 9000 ह्याला पण आपल्याला अनकमेंट करायचं.
हे पहिले 3 चेंजेस, हे 3 चेंजेस, 1 2 हा तिसरा, मग हे 2 4 5 आणि एक इलास्टिक सर्च मध्ये करायचं आहे. सेम, फक्त अनकमेंट करायचे, बाकी काय नाही. असे 7 चेंजेस आहेत या फाईल मध्ये. कुठल्या? सोनार डॉट प्रॉपर्टीज मध्ये. इलास्टिक सर्चच्या सेक्शन मध्ये. हा इथं सोनार डॉट सर्च डॉट पोर्ट 9000 ओपन ठेवायचे आपल्याला. आणि इथं हे होस्ट पण आपल्याला अनकमेंट करून इथं 0.0.0 द्यायचे होस्ट आपल्याला परत. सेम एज वरती जसं वेब सर्व्हरला केलं तर तसं डेटाबेस सर्व्हरला पण. ओके, आता कंट्रोल ओ, सेव्ह, कंट्रोल एक्स, एकदा चेक करू झालेले चेंजेस. हे 3, हे 2 आणि हे 2 फाईन झाले. आता नेक्स्ट स्टेप आहे एडिट द सोनार स्क्रिप्ट फाईल अँड सेट द रन एज युजर सोनार. ही जी फाईल आहे आपली, ही जी स्क्रिप्ट फाईल आहे सोनार डॉट एस एच, या फाईल मध्ये रन एज युजर असं असेल कमेंटेड, ते आपल्याला अनकमेंट करून तिथे आपल्याला सोनार ऍड करायचंय. ही फाईल ओपन करू आपण. सोनार डॉट एस एच स्क्रिप्ट फाईल आहे. तर इथं खाली इथं दिसते रन एज युजर, द सेकंड लाईन. हे कमेंटेड, हे आपल्याला अनकमेंट करून इथं रन एज युजर सोनार द्यायचं आपल्याला. सोनार. ओके, सेव्ह करायचे. कंट्रोल ओ, एक्झिट, कंट्रोल एक्स, चेक करायचं एकदा. रन एज युजर सोनार. नेक्स्ट स्टेप, नाउ टू स्टार्ट सोनार क्यूब वी नीड टू डू फॉलोइंग. स्विच टू सोनार युजर. आता जो मागाशी आपण एक सोनार नावाचा युजर क्रिएट केला होता, आपण त्या युजर वरती स्विच होऊ. उबंतू वरती आहोत आता सोनार वरती स्विच होऊ. सुडो su सोनार. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे मूव्ह टू द स्क्रिप्ट डायरेक्टरी. स्क्रिप्ट डायरेक्टरीला जाऊ, तिथे आपण सोनार स्टार्ट करू. आता रन द स्क्रिप्ट टू स्टार्ट सोनार क्यूब. सो डॉट स्लॅश सोनार डॉट एस एच स्टार्ट. हे जे आहे सोनार डॉट एस एच स्टार्ट, हे आपलं सोनार क्यूब स्टार्ट करणार. ही कमांड दिसते स्टार्टिंग सोनार क्यूब, स्टार्टेड सोनार क्यूब. नेक्स्ट स्टेप आहे स्टेटस चेक करणं. सो चेक करू स्टेटस. सेव्ह असणार कमांड, फक्त स्टार्टच्या जागी स्टेटस येईल. ओके, सोनार क्यूब इज रनिंग. लॉग्स आपण चेक करू शकतो या कमांडने. या इथे असणार ओपीटी सोनार क्यूब लॉग्स. लॉग्स मध्ये सोनार डॉट लॉग नावाची फाईल असेल, ज्याच्यामध्ये लॉग्स असतील. जर इन केस जर आपलं स्टेटस फेल्ड आला, सोनार क्यूब जर रनिंग नसेल, तर आपण लॉग फाईल मध्ये चेक करू शकतो की कुठे प्रॉब्लेम आला. आता आपलं वर्किंग आहे, त्यामुळे काही इश्यू नाही. नेक्स्ट स्टेप आहे कॉन्फिगर सिस्टीम डी सर्व्हिस. सो आपण आता पहिलं स्टॉप करू सोनार क्यूबची सर्व्हिस, नंतर आपल्याला सिस्टीम डी ने आपण स्टार्ट करू शकतो. सो त्यासाठी ही कमांड कॉपी करू. gracefully stopping sonar cube. स्टॉप सोनार क्यूब. ओके, क्लिअर करू स्क्रीन. आता सोनार क्यूब आपला स्टॉप झालेला आहे. एकदा जर स्टेटस जर चेक केलं,
दाखवतो मी. सोलर क्यूब इज नॉट रनिंग कारण आता आपण ती सर्व्हिस स्टॉप केलेली. मग आता आपण सिस्टीम डी फाईल क्रिएट करू आणि त्याच्यामध्ये सिम्पली या लाईन ऍड करू. या लाईन मध्ये काय नाही तर फक्त स्टार्ट आणि स्टॉप कमांड, युजर सोनार, ग्रुप सोनार जो आपण क्रिएट केलेला आहे तो, एवढ्याच गोष्टी आहेत. सिस्टीम डी ने आपण या फाईल मध्ये ही फाईल आपण क्रिएट केली आहे sudo nano systemd sonar.service. ह्याच्यामध्ये हे आपण ऍड करू. इथे आपली सर्व्हिस असणार आहे स्टार्ट आणि स्टॉप. ओके, सेव्ह करू. रिलॅक्स. आता save and close the file. Now stop the script earlier. Running as usual. Start the sonar cube terminal by running. आता sudo system ctl ह्या कमांडने आपण सोनारची सर्व्हिस स्टार्ट करू. ही कमांड कॉपी करू त्यासाठी. पेस्ट. आता एनेबल करू सर्व्हिस. इथं स्टेटस चेक करू. ओके, आपली सर्व्हिस रनिंग आहे. सिस्टीम sudo system ctl स्टार्ट सोनार, एनेबल सोनार, स्टेटस सोनार एवढं केलं आपण. आता नेक्स्ट सर्व्हिस आहे आपल्याला वेब वरून ऍक्सेस करायचं आहे सोनार क्यूब. सो जो आपला आयपी आहे, कुठला आयपी, हा ज्याच्यावरती आपण हे सगळं इन्स्टॉलेशन केलंय त्याचा आयपी पेस्ट करायचा आणि पोर्ट असणार आहे 9000. एंटर. ओके, सोनार क्यूब इज अप. आता इथे बघू शकता हे आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे सोनार क्यूबचं. आणि हा पहिलं होम पेज किंवा डॅशबोर्ड म्हणू शकतो स्टार्टिंगचं सोनार क्यूब असं दिसतं. आता आपल्याला करायचे ते लॉग इन. तर डॉक्युमेंटेशन पण आहेत जे तुम्ही वाचू शकता किंवा डायरेक्ट पण भेटू शकतं. सोनार क्यूबचं डॉक्युमेंटेशन आहे सगळं. कसं तो आपल्या SCM मधनं कोड फेच करतो, गिटहब वगैरे मधनं. मग कसं टेस्ट केसेस कसं आपले कोड स्कॅन करतो, मग सोनार क्यूबला सेंड करतो वगैरे, सगळं डॉक्युमेंटेशन आहे. आता आपण लॉग इन करू. सो आता बाय डिफॉल्ट आहे ऍडमिन 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 हा पासवर्ड, ऍडमिन युजर नेम, ऍडमिन पासवर्ड सोनार क्यूब साठी बाय डिफॉल्ट. ओके, सो हे आहे सोनार क्यूब. इथं सगळे आपले क्वालिटी गेट पास्ट फेल्ड आहे का नाही, 80% पुढे असेल तर पास्ट येतं इथं. मग रिलायबिलिटी कशी आहे, सिक्युरिटी, व्हलनरॅबिलिटीज, मेंटेन किती कोड स्मेल्स आहेत का कोड मध्ये, आपल्या कोड कव्हरेज सगळ्या 80% पुढे असेल जर कोड कव्हरेज तर पास आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी, डुप्लिकेशन किती आहेत कोड मध्ये, साईज किती आहे, या सगळ्या गोष्टी. इथे क्वालिटी गेट्स मध्ये पण इथे कव्हरेज ऑन न्यू कोड, डुप्लिकेट्स लाईन ऑन न्यू कोड, मग रिलायबिलिटी रेटिंग ऑन न्यू कोड, या सगळ्या गोष्टी. हे सगळं जे कोडचं क्वालिटी चेक करतं ते सोनार क्यूब मध्ये सगळं दिसतं आपल्याला. मग ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सिक्युरिटी, युजर्स. आता आपला एक युजर आहे ऍडमिन, ज्याला म्हणजे कुठल्या ग्रुपमध्ये येतो, सोनारच्या, जो आपण मगाशी इन्स्टॉलेशनच्या टाइमला क्रिएट केलं होतं ते. ओके, काही इश्यूज असतील. आता आपला कोड इथे ऍड नाहीये त्याच्यामुळे इथं काही दिसणार नाहीये. इथे क्वालिटी प्रोफाईल असते.
आता नेक्स्ट स्टेप काय आहे, सोनार स्कॅनरचं इन्स्टॉलेशन. ओके, ऍडिंग सोनार क्यूब, सोनार स्कॅनर प्लगइन. आता सोनार स्कॅनर जे आहे ते जर तुम्ही सर्च केलं सोनार स्कॅनर लिनक्स, जी पहिली लिंक आहे इथं तुम्हाला दिसतील कमांड्स. तुम्हाला कोणतं पाहिजे, लिनक्स साठी, विंडोज साठी, मॅक साठी, तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता. इथं यावरती क्लिक करून डाउनलोड करू शकता, किंवा मग इथं स्टेप बाय स्टेप कमांड्स आहेत त्या पण फॉलो करू शकता. काय तर आता मी हे लिनक्स साठी डाउनलोड केलेली आहे माझ्या लोकल मध्ये, दाखवतो इथे डाउनलोड्स मध्ये. दिसते सोनार स्कॅनर, इथं मी डाउनलोड केलेले लोकल मध्ये. तुम्ही पण करू शकता ते इथं क्लिक करून, त्या लिनक्स वरती क्लिक करून डाउनलोड करू शकता. आता हे तर आपण आपल्या लोकल मध्ये केलं बरोबर ना, आपल्याला तर इथं पाहिजे. सो इथं कसं करायचं, इथं दिसतं तुम्हाला अपलोड डाउनलोड, इथं अपलोडचं जे दिसतंय अपलोड टू करंट फोल्डर, इथे क्लिक करायचं. आणि जी कुठली फाईल तुम्हाला तुमच्या ह्या सिस्टीम वरती, ह्या मशीन वरती ऍड करायची, अपलोड करायची, ट्रान्सफर करायची, ती फक्त आपल्याला सिलेक्ट करायची, ब्राउज करायची. तर मला सोनार स्कॅनर करायची झिप फाईल आहे बरं, काही दिसेल .zip. ओपीटी मध्ये मी ती ऍड करतोय. जर इन केस जर कधी कुठली जर तुम्हाला जर काय कनेक्शन नाही येत असेल ह्या मशीन वरनं कुठली सोनार स्कॅनर इन्स्टॉल करण्यासाठी किंवा सोनार क्यूब इन्स्टॉल करण्यासाठी, जेनकिन्स कुठली काही कोणती फाईल इन्स्टॉल करण्यासाठी जर येत असेल, कनेक्शन येत असेल किंवा काय प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही हे पण फॉलो करू शकता. हे बघा झालं. आता जर मी एलएस केलं, सोनार स्कॅनर झालेलं आहे आपलं. ओके, आता ह्याला अनझिप करायचे. सो अनझिप करण्यासाठी आपल्याकडे कमांड्स आहेत, सुडो अनझिप सोनार स्कॅनर. त्या फाईलला आपण अनझिप करू. ओके, त्यानंतर आता त्याला ओपीटी मध्ये यूज करू परत या कमांडनी. साऱ्या बेसिक कमांड आहेत, काय नाही, फक्त अनझिप आणि पुढे त्या फाईलचं नाव आहे. तुम्ही इथं जरी असं केलं असतं ना, अनझिप आणि पुढं, तरी त्याचं नाव आलं असतं. म्हणजे काय अशी वेगळी कमांड नाहीये ती. आणि आता मूव्ह करतो आपण. जर एलएस केलं तर इथं जी फाईल आहे, त्याचा जो एक्स्ट्रॅक्टेड जी फाईल आहे जी आपण केली ती ओपीटी डायरेक्टरी मध्ये आहे. दिसते आता, पहिलं मागाशी फक्त सोनार क्यूब होता, आता सोनार स्कॅनर आलेले. आता सोनार स्कॅनर आपलं कोड स्कॅन करणार. ओके, आता आपल्याला सोनार क्यूब मध्ये एक टोकन जनरेट करायचे. त्याच्या अगोदर या 2 स्टेप्स आहेत त्या पण आहेत. ठीक आहे, त्याच्या अगोदर ह्या स्टेप्स आहेत त्या करू आपण. सोनार स्कॅनर प्लगइन जो आहे तो इन्स्टॉल करू जेनकिन्स मध्ये. त्याच्यासाठी आपल्याला पहिलं जेनकिन्सचा सर्व्हर स्टार्ट करावं लागेल. मग जेनकिन्स स्टार्ट करून आपण त्यावरती प्लगइन इन्स्टॉल करू. मग त्यानंतर टूल कॉन्फिगरेशन करू. आता ह्या ज्या गोष्टी आहेत 1, 2 आणि 3, ह्या म्हणजे 1, 2 आणि 4th नंबर, 3 नंबर नाही, 1, 2 आणि 4 ह्या ज्या स्टेप्स आहेत या जेनकिन्स मध्ये करायच्या. ते जोपर्यंत स्टार्ट होतंय
झालं, ठीक आहे. IP चेंज करू. ठीक आहे, जाऊ दे. आपल्या जेनकिनचा युजर नेम काय होता? डेमो युजर का फर्स्ट युजर? डेमो युजर होता. ठीक आहे. आता आपली स्टेप काय आहे? इन्स्टॉल SonarQube स्कॅनर प्लगइन टू इंटिग्रेट जेनकिन्स विथ SonarQube. सो प्लगइन इन्स्टॉल करण्यासाठी मॅनेज जेनकिन्स, मग मॅनेज प्लगइन्स, अवेलेबल सेक्शन मध्ये सर्च करायचं SonarQube. दिसते SonarQube स्कॅनर, चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आणि डाउनलोड नाव इन्स्टॉल आफ्टर रिस्टार्ट. डाउनलोडेड सक्सेसफुली. रिस्टार्टच्या चेकबॉक्स वरती क्लिक करू. तर हे रिस्टार्ट होईपर्यंत आपण बाकीचे स्टेप पण उरकून घेऊ शकतो. ही स्टेप जी आहे, जनरेट टोकन फॉर जेनकिन्स टू ऑथेंटिकेट, ही स्टेप आपल्याला SonarQube मध्ये करायची. मग तोपर्यंत आपण ते करून घेऊ. किंवा ठीक आहे, ते त्याच्याऐवजी हे जे आहे मायनर चेंजेस सोनार स्कॅनर प्रॉपर्टीज मध्ये आणि फॉर्म XML फाईल मध्ये, ते करून घेऊ. तोपर्यंत आपण रिपॉझिटरी क्लोन करून रिपॉझिटरी पण दाखवतो कुठली यूज करायचे. मायनर चेंज इन सोनार स्कॅनर प्रॉपर्टीज. तर सोनार स्कॅनर प्रॉपर्टीज मध्ये याच्यामध्ये कॉन्फिग मध्ये ही जी फाईल आहे सोनार स्कॅनर प्रॉपर्टीज, या फाईल मध्ये आपण चेंजेस करणार आहोत. चेंजेस काय आहे? हे जे आहे sonar.host.url हे अनकमेंट करायचं आणि ह्या लोकल होस्टच्या ऐवजी आपल्याला आपला आयपी द्यायचा. कुठला आयपी? SonarQubeचा आयपी, जेनकिन्सचा आयपी नाही, SonarQubeचा आयपी. SonarQubeचा हा वाला तो इथं द्यायचा आहे. आणि ही जी खालची एन्कोडिंगची जी लाईन आहे ती पण अनकमेंट करायची. ओके, कंट्रोल O, सेफ, कंट्रोल X. चेक करू एकदा. झाले चेंजेस, कंट्रोल X. हा एक चेंज होता. दुसरा चेंज आहे, मला एक मिनिट गिटहब उघडू देतो. ही जी रिपॉझिटरी आहे DevOps in Jenkins SonarQube, ही यूज करणार आहोत आपण. याच्यामध्ये प्रोजेक्ट फोल्डर मध्ये फॉर्म XML फाईल आहे. सो या फॉर्म XML फाईल मध्ये इथे बघू शकतो आपण खाली sonar.host.url च्या खाली हा जो URL आहे, इथं आपल्याला आयपी चेंज करायचा आहे. इथं आपल्याला आत्ताच आयपी द्यायचा आहे, आत्ता जो आहे तो. ठीक आहे, ही आपण पहिली क्लोन करू. तोपर्यंत ते रिस्टार्ट होईल जेनकिन्स. रिपॉझिटरीचं URL हे माहिती आहे तुम्हाला कसं करायचं. कंट्रोल शिफ्ट P असं करायचं. कंट्रोल शिफ्ट P
मग गिट क्लोन वर सिलेक्ट केलं की इथं रिपॉझिटरीचा URL द्यायचा, एंटर करायचं. ते विचारेल कुठं, तर डेस्कटॉप, मी सध्या डेस्कटॉप करतो. ही जी फॉर्म XML फाईल आहे, इथं आपल्याला इथं URL चेंज करायचं. URL काय आपला, सॉरी आयपी चेंज करायचा आहे. म्हणजे पूर्ण URL झाला तसा तो, पण ऍक्च्युअल मध्ये आयपी चेंज होईल फक्त. ओके, सेव्ह करायची फाईल. कमिट मेसेज देतो मी, चेंज इन URL. पुश. हे 2 चेंजेस होते ते पण आपण करून ठेवले. म्हणजे स्टेप नंबर 5 आणि स्टेप नंबर 6 हे 2 केलेले आपण. 1 झालंय का नाही बघू आपण. जेनकिन्स झालं. ठीक आहे, फर्स्ट स्टेप केली. आता सेकंड स्टेप आहे ऍडिंग सोनारक्यूब टूल इन जेनकिन्स. यासाठी मॅनेज जेनकिन्स, त्यानंतर ग्लोबल टूल कॉन्फिगरेशन मध्ये जायचं. जसे मागच्या वेळेस आपण मॅवेन वगैरे ऍड केलं तर तसं इथं दिसते सोनारक्यूब स्कॅनर. ऍड सोनारक्यूब स्कॅनर. ओके, इथे ऍड सोनारक्यूब स्कॅनर मध्ये नाव द्यायचं आता, जसं की सोनार क्यूब असं देतोय मी. हे लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण जेनकिन्स फाईल मध्ये लिहित आणि नंतर एन्व्हायरमेंट मध्ये हे नाव द्यायचंय, हा कीवर्ड द्यायचा. सो ऍड सोनारक्यूब स्कॅनर वरती हे नाव द्यायचंय. वर्जन इथं सिलेक्ट करू शकतो जो पाहिजे तो. सेव्ह करायचं. नेक्स्ट स्टेप जी आहे जनरेटिंग टोकन्स फॉर जेनकिन्स टू ऑथेंटिकेट आणि ऍडिंग सोनार स्कॅनर. मग आता त्याच्यासाठी इथं कॉन्फिगर सिस्टीम मध्ये जायचं, मॅनेज जेनकिन्स मध्ये. इथे खाली सोनार स्कॅनर, हा इथे दिसतं सोनार क्यूब सर्व्हर दिसतंय. तर इथं ऍड सोनार क्यूब करायचं. हा, ऍड सोनार क्यूब, इथं नाव द्यायचं, इथेच नाव द्यायचं सोनार क्यूब, म्हणजे कन्फ्युजन नको. इथं द्यायचं सर्व्हर URL. कुठला URL, सोनार क्यूबचा URL बरं का. पोर्ट सकट, पोर्ट सोबत द्यायचे आपल्याला. इथून कॉपी करायचं, इथून पेस्ट. ओके, आता इथं विचारणार ते सर्व्हर ऑथेंटिकेशन टोकन. सर्व्हर ऑथेंटिकेशन टोकन, हा टोकन आपल्याला सोनार क्यूब मध्ये जनरेट करायचा. सोनार क्यूब मध्ये माय अकाउंट मध्ये जर गेलो आपण, सिक्युरिटी मध्ये इथे दिसतंय जनरेट टोकन. इथं एक जेनकिन्स नावाचं टोकन जनरेट करू. ओके, सो हा टोकन आता ऑथेंटिकेशन साठी आपण यूज करणार. सो कॉपी करू, इथं ऍड करू. आता इथं काइंड आपल्याला युजर नेम पासवर्ड नाही, इथं आपण फक्त एक टेक्स्ट ऍड करतोय. युजर नेम पासवर्ड कधी यूज करणार आपण, जेव्हा गिटहबचे क्रेडेन्शियल्स ऍड करू किंवा नेक्ससचे करू तेव्हा. इथं फक्त सिक्रेट टेक्स्ट येणार, पण आपण फक्त एक लाईन ऍड करतोय, एक टेक्स्ट ऍड करतोय, जे आहे ते आपलं टोकन आहे. आयडी देऊ आपण सोनारक्यूब टोकन असं या नावाने. सिम्पली ऍड. झालं, एवढं कॉन्फिगरेशन झालं. इथं ऍड केलं URL आणि टोकन, सेव्ह करायचं. नेक्स्ट स्टेप काय आहे, आपण प्लगइन इन्स्टॉल केला,
टूल ऍड केलं, टोकन जनरेट केला, सोनार स्कॅनर पण केलं, हा प्रॉपर्टीज मध्ये पण चेंज केले, फॉर्म XML मध्ये पण चेंज केले. आता नेक्स्ट स्टेप आहे क्रिएट न्यू जॉब युजिंग पाइपलाइन. आता न्यू जॉब क्रिएट करणार आहोत पाइपलाइन. सो न्यू आयटम इथं देऊ आपण सोनार क्यूब. पाइपलाइन सिलेक्ट करणार आहे आपण, फ्रीस्टाईल नाही, मॅवेन नाही, पाइपलाइन करणार. मग ओके, इथे डिस्क्रिप्शन देऊ शकतो, माय सोनार क्यूब प्रोजेक्ट, गिटहब प्रोजेक्ट. आता इथे प्रोजेक्टची URL गिटहबच्या, सो ती इथून प्रोव्हाइड करू. पेस्ट. ओके, इथे ट्रिगर्स आहेत. बिल्ड पिरियडिकली, आपल्याला वेळेनुसार करायचं असेल तर, किंवा गिट हुक ट्रिगर, गिट एससीएम पोलिंग, पोल एससीएम जर आपल्याला जर शेड्यूल करायचं असेल आपले बिल्ड कमिट नंतर, तर ते करू शकतो. आता इथं आपण दरवेळेस काय करतो, पाइपलाइन मध्ये पाइपलाइन स्क्रिप्ट फ्रॉम एससीएम असं सिलेक्ट करतो, बरोबर. कारण आपण डिक्लेरेटिव्ह पाइपलाइन लिहितो आपल्या लोकल मध्ये, मग ती आपण आपल्या गिटहबला सेव्ह करतो आणि मग तिकडनं फेच करतो. आता इथं कशी लिहायची ते दाखवतो. हा सेम ऑप्शन ठेवायचा, पाइपलाइन स्क्रिप्ट. आता कोड माझ्या लोकल मध्ये आहे. आपल्या स्टेप्स मध्ये पहिलं काय करायचं, आपल्याला जेनकिन्स फाईल लिहायची, पण पहिलं कशासाठी स्टेज ऍड करायची, गिट क्लोन साठी, आपल्या गिट साठी. सो ही स्टेज आपण इथे ऍड करणार सिम्पली. आता इथे चेंजेस काय येणार आहेत, फक्त इथे URL आणि हे ब्रांच एकदा चेक करायचं. आता URL माझ्या गिटहबच्या रिपॉझिटरीची URL, बरोबर. सो इथून कॉपी करायची, इथं, आणि ब्रांच मेनच आहे, बरोबर. इथं मेनच ब्रांच आहे, सो इथं चेंज होणार नाही, ब्रांच पण मेन राहील. क्रेडेन्शियल्स ID पण गिट रेपोच केले बहुतेक आपण, ठीक आहे. ही पाइपलाइन आता आपण इथे लिहितो, बरं का. सेव्ह करू, एकदा फक्त क्रेडेन्शियल्स एकदा चेक करू दे मला. गिट साठी गिट क्रेड दिलेत, अच्छा. कीवर्ड ऑफ सेंड किट, एकदा गिट क्रेड करून बघू. बिल्ड नाव चेक करू, आपली स्टेज बिल्ड होते का नाही, नवीन स्टेज क्रिएट होते का नाही. झाली, वा. युजिंग क्रेडेन्शियल्स गिट क्रेड, आपलं गिटहब सोबत तर इंटिग्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे आपल्या स्क्रिप्टेड पाइपलाइन थ्रू. ओके, आता नेक्स्ट काय आहे, आपल्याला अजून एक स्टेज ऍड करायची. इथेच एक स्टेज ऍड करायची आहे, जे की आपल्या सोनार क्यूबची प्रॉपर्टीज असणार, हे अनालिसिस असणार. मी स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करतो फक्त मला. फक्त मला हे सगळं एक्स्ट्रा स्पेसेस आणि एक्स्ट्रा लाईन्स घालून दे.
आता आपण काय करतोय, एक नवीन स्टेज ऍड करतोय. ते स्टेज काय करणार आहे, सिम्पली आपले सोनार क्यूब अनालिसिस. आता जो सोनार स्कॅनर आहे त्याला ह्या सगळ्या प्रॉपर्टीज लागणार स्कॅन करण्यासाठी, बरोबर ना. सो सोनार होम टूल, आता इथं आपल्याला काय द्यायचंय, सोनार क्यूबचं नाव जे की आपण मगाशी दिलेलं आहे, टूल जे कॉन्फिगर केलेलं आहे आपण जेनकिन्स मध्ये सोनार होम, सो ते नाव सोनार क्यूब विथ सोनार क्यूब एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या शेल कमांड ह्या ज्या आहेत ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत. पहिलं काय तर आपलं सोनार स्कॅनरचा पाथ, नंतर आहे प्रोजेक्टचं व्हर्जन 1.0 स्नॅपशॉट. हे कुठे भेटणार आपल्याला, इथं फॉर्म मध्ये 1.0 स्नॅपशॉट व्हर्जन आपलं. त्यानंतर लॉग इन पासवर्ड, आयडी आणि पासवर्ड सोनार क्यूबचा काय आपला ऍडमिन पासवर्ड, बरोबर ना, तो प्रोव्हाइड करायचा. त्यानंतर आपली प्रोजेक्टची बेस डायरेक्टरी म्हणजे आपली वर्क स्पेस, ह्या आपल्या ह्या जॉबची वर्क स्पेस घेऊ आपण एक मिनिट. मग त्यानंतर प्रोजेक्ट की, आता हे प्रोजेक्ट की म्हणजे ह्या नावाने ह्या प्रोजेक्टच्या नावाने तुमच्या सोनार क्यूब मध्ये प्रोजेक्ट क्रिएट होणार कव्हरेजसाठी. तिथं काय नावाने, इथे सोनार क्यूब मध्ये जे आहे जेव्हा आपलं कव्हरेज होईल इथं काय नाव घेणार ना तो प्रोजेक्टसाठी, तो हे ते नाव. मग हे सोर्स कोड एन्कोडिंग साठी जावासाठी लँग्वेज कुठली आहे, जावा, ती प्रोव्हाइड करायची. आता इथं माय ऍप सोर्स मेन आणि टेस्ट साठी माय ऍप सोर्स टेस्ट, हे काय आहेत, हे पाथ आहेत. कशासाठी, स्कॅन करण्यासाठी. आपले जे गिटहब मध्ये पाथ आपण एकदा चेंज करू तरी, हे जे आहे हे सोर्स आपली मेन फाईल आहे, परत ही आपली टेस्ट फाईल आहे. सो हे स्कॅन करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या प्रॉपर्टीज त्याला प्रोव्हाइड करायच्या. आणि शेवटी आहे URL. कुठलं URL, सेम सोनार क्यूबचं URL. इथं आपल्याला चेंजेस काय काय करायचे, पहिलं आपण वर्कस्पेस हे करू, करेक्ट देऊ, इथून कॉपी करू, लिव्ह जेनकिन्स सोनार क्यूब. ओके, आता हे सोर्स कोड आणि हे टेस्ट केसचा पण आपण पाथ एकदा चेंज करू. इथे जायचं, सेम फॉर टेस्ट. आपली जी टेस्ट केसची फाईल आहे साठी पण सेम. आता इथे URL इथून जायचं. ओके, सेव्ह करून बघू आपण स्टेज ऍड झाली का. आता त्या सगळ्या प्रॉपर्टीज दिल्यात. आता हे इंटिग्रेट होते का, ठीक आहे, नाही झालं काय तरी. लाईन नंबर 15, स्कॅनर. असं करून बघू.
हम्म, समझ। फिर क्या रहता है? सिंटैक्टिकल एरर है।
आकाश ते एरर चेक करतो का? म्हणजे प्रोजेक्ट SR च्या टेस्ट मध्ये डायरेक्ट एक्झिस्ट नाही म्हणतो. does not exist in my app one. Does not exist for project based directory.
आकाश ठीक आहे, परत एकदा आपण ट्रबल शूट करू. येस सर. Ending. ते फेच पहिलं तर गिटहब मधनं ते सक्सेसफुली फेच झालंय. आता ते म्हणते की फोल्डर प्रोजेक्ट सोर्स टेस्ट जावा हेलो वर्ल्ड डज नॉट एक्झिस्ट फॉर प्रोजेक्ट directly. Please install the scanner using switch. झाला. ओके. झाले आपलं कोड कव्हरेज. तर प्रॉब्लेम हे दाखवायच्या अगोदर पहिला प्रॉब्लेम दाखवतो, म्हणजे तुम्ही पण नाही चुकणार. इथं मी चुकून हा जो सोर्स आपल्या मेन फाईलचा आणि जो टेस्ट फाईलचा जो पाथ आहे तो मी ऍक्च्युअल कोड पर्यंत दिला होता, जो की नाही द्यायचा आहे, जो की मेन पर्यंतच द्यायचा आहे. मेन आणि टेस्ट इथपर्यंतच द्यायचा आहे. मी दिला होता जावा हेलो वर्ल्ड डॉट जावा, सो या फाईल पर्यंत दिला होता, जो की नाही द्यायचा आहे. ही दुसरी चूक होती. आणि पहिली चूक जी जो सिंटॅक्स एरर येत होता तो होता या प्रत्येक स्लॅश नंतरची जी एक्स्ट्रा स्पेस, ही अशी एक्स्ट्रा स्पेस जी होती ती, त्याच्यामुळे तो पहिला वाला सिंटॅक्स एरर येत होता. आणि त्यानंतर हे वालं इथे पूर्ण पाथ नाही द्यायचा आहे, फक्त मेन आणि टेस्ट पर्यंतच द्यायचं. आता कोड कव्हरेज झालं. इथं जे मी बोललो प्रोजेक्ट की जी आपण इथं दिली या नावाने, प्रोजेक्ट की प्रोजेक्ट या नावाने दिली ना आपण. सो इथे या नावाने प्रोजेक्ट क्रिएट झालाय. प्रोजेक्ट क्वालिटी गेट पास्ट, बग्स 0 आहेत आपले, कोड स्मेल्स 3, इथे सगळं इथं दिसतं बग्स किती आपल्या 0 आहेत. कोड स्मेल्स 3 आहेत. कोड कव्हरेज डुप्लिकेशन्स पण 0% आहे. सो आपलं जी आपली जो आपला प्रोजेक्ट आहे तो पास आहे. आपला प्रोजेक्ट एक सॅम्पल प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे इथं जास्त काय रिपोर्ट जनरेट होणार नाही.
हे आपला आहे हा प्रोग्राम. याच्यामध्ये ते फाइंड करून काय हे एक्स्ट्रा स्पेस वगैरे हे फाइंड करेल. पण सेम जे ऐवजी जर असा मोठा कोड असला असता कोणता, तर तो सेम त्यांनी सेम कव्हरेज केला असतं. सेम आपल्याला क्वालिटी गेट काय पास्ट असेल फेल असेल जो असेल तो आपल्याला इथं त्यांनी सगळा रिपोर्ट दाखवला असता. ते इथं काही इथे काय प्रॉब्लेम आहे. मूव दिस फाईल टू नेम पॅकेज, रिप्लेस दिस यूज ऑफ सिस्टीम डॉट आउट और सिस्टीम डॉट एरर. हे ते जे काय चेंजेस करायचे तेही ते सजेस्ट करतं. रिअल टाइम मध्ये पण सेम जो प्रोजेक्ट जो कुठला कोड असतो त्याच्या कव्हरेजसाठी तो जो सेटअप हा जो ह्याच्या अगोदर जो आपण जो सेटअप केला, जो इकडे जो सगळा सेटअप केला, तो हा सगळा वन टाइम सेटअप आहे. आपलं काम आहे की सोनार क्यूब हा एन्व्हायरमेंट कोड कव्हरेजचा जो एन्व्हायरमेंट आहे तो सेट करून देणं, तो प्रोव्हाइड करणं. तो डेव्हऑप्सच्या ज्या पाईपलाईन मध्ये आहे त्या पाईपलाईन मध्ये ऍड करणं, की बाबा जेव्हा डेव्हलपर कमिट करेल त्याचा कोड, की तो तो त्याचा कोड कव्हरेज मध्ये जाऊन त्याची क्वालिटी पण चेक झाली पाहिजे, त्याचे बग्स वगैरे चेक झाले पाहिजे. सो आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स, सोनार क्यूब मध्ये क्वेश्चन्स फार तर इंटिग्रेशनचे विचारतील, हे विचारतील इंटिग्रेशनच्या अगोदर हे विचारतील हे काय, सोनार क्यूब काय, पोस्टग्रेसक्यूएल काय, सोनार स्कॅनर काय हे विचारू शकतात. सोनार स्कॅनर आणि सोनार क्यूब. सोनार स्कॅनर काय, नेमकं सोनार स्कॅनर काय करतो, तर तो आपला कोड स्कॅन करतो, कोड अनालिसिस त्याच्या आपल्या कोडवरती कोड अनालिसिस करतो, रिपोर्ट जनरेट करतो. आणि त्यानंतर स्टेप्स विचारू शकतात. आणि ह्या प्रॉपर्टीज की बाबा इंटिग्रेशनसाठी प्रॉपर्टीज कुठल्या आहेत, काय 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 द्यायला लागतात गरजेच्या, तर ह्या गरजेच्या आहेत ज्या बेसिक आहेत. आता काय कधी कधी म्हणजे काही काहींच्या इन्स्टॉलेशन कॉन्फिगरेशनच्या वेळेस म्हणजे कॉन्फिगरेशन असं असतं की आपल्या काही लोक फक्त युजर नेम पासवर्ड देतात आणि हे सोर्स देतात आणि URL, बस बाकीच्या गोष्टी देत नाही. आता जर कधी काय एरर आले, एक्स्ट्राच्या गोष्टी द्यायला लागल्या, तर तेव्हा मग आपल्याला लँग्वेज द्यायला लागतं, सोर्स कोड एन्कोडिंग द्यावी लागती, बेस डायरेक्टरी द्यावी लागती. सो समटाइम्स ह्या गोष्टी नाही दिल्या तरी पण वर्क होतं. पण जर नीड असेल, जर नसेल आपलं कोड कव्हरेज जर होत नसेल, इंटिग्रेट होत नसेल, तर प्रॉपर्टीज जास्त वाढवायला लागतात. ह्या प्रॉपर्टीज भेटतात तुम्हाला कुठून दाखवतो एक मिनिट. हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत, ज्या प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करायचे, ज्याची जी गरज आहे, सगळ्यांचे सिंटॅक्स आहे तिथं. आता त्यातनं आपण फक्त जे आपल्याला लागतं तेच आपण घेतले. सोनार डॉट सोर्सेस, सोनार डॉट टेस्ट, अजून एन्कोडिंग घेतलं, प्रोजेक्ट बेस्ड डायरेक्टरी घेतली, अजून जे लागतं तेच घेतले. जशी जशी गरज असते तशी बाकीचे पण आपण वापरू शकतो या प्रॉपर्टी. सोनार डॉट लॉग इन घेतलं आपण, पासवर्ड घेतलं, प्रोजेक्ट नेम घेतलं, प्रोजेक्ट व्हर्जन घेतलं, प्रोजेक्ट की घेतलं, पोस्ट URL घेतलं. सो ह्या गरजेच्या आहेत ज्या घेतल्या. हे जे काय डिस्क्रिप्शन आहे काय ते पण इथं सगळं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आहे. याच्यामध्ये काय तुम्ही आधीच प्रॅक्टिस केलं का, नेक्सस किंवा मॅमचं प्रॅक्टिस केलं? नाही, लास्ट सेशन अजून तर नाही केलं मी, करेल आता या वीकेंडला. हा लास्ट सेशन राहिले प्रॅक्टिस करेल. नेक्ससचं नेक्सस पण प्रॅक्टिस करा, सोनार क्यूब पण करा. सो हे सोनार क्यूब तुम्हाला मोठं वाटलं असेल, पण तेवढं कन्सेप्ट तेवढी मोठी किंवा अवघड नाहीये. इन्स्टॉलेशनची प्रोसेस मोठी होती थोडी जरा, पण कन्सेप्ट समजण्यासाठी एवढी अवघड नाहीये. त्याचा उपयोग काय कशासाठी वापरतात तेवढं कळलं तरी बास. सोनार क्यूब कोड कव्हरेज साठी वापरतात, जास्त
म्हणजे असं कॉम्प्लेक्स नाहीये, फक्त इन्स्टॉलेशन प्रोसेस होती तेवढी मोठी आणि कॉन्फिगरेशन जरा इकडे तिकडे चेंजेस होते. सोनार प्रॉपर्टीज मध्ये चेंजेस होते, फॉर्म XML मध्ये चेंजेस होते, पण ते चेंजेस सगळे काय होते तर आयपी होते. आता आपण जेव्हा हा इन्स्टन्स बंद करून परत चालू करू तर आयपी चेंज होणार आहे. जसं मोबा एक्स्ट्रीम मध्ये आपण आयपी बदलणार, लॉग इन करणार, तसंच सेम इथं आयपी बदलायचा, मग सोनार प्रॉपर्टीज मध्ये बदलायचा आणि अजून एक ठिकाणी ते म्हणजे जेनकिन्स मध्ये इथं हा इथे तर बदलायचं आहे आपल्या कॉन्फिगर मध्ये, या प्रॉपर्टीज मध्ये जिथे जिथे आपण देतोय ना URL तिथे तिथे बदलायचा. इथं तर एक बदलायचं आहे, प्लस इथं आपण कॉन्फिगर केलेले टोकन ऍड केले आणि URL दिलाय सोनार क्यूबचा, इथं बदलायचं. म्हणजे इथं 1, इथं 2, इथं 3 आणि इथं 4. या 4 ठिकाणी URL बदलायचं. बाकी मग जर तुम्ही आपलीच रिपॉझिटरी यूज करणार असाल तर मग हे पाथ पण सेम राहतील आणि हे URL पण हे पण सेमच राहील. फक्त हे चेंज होईल, तुमचं क्रेडेन्शियल आयडी जी कुठली दिली असेल तुम्ही ती क्रेडेन्शियल आयडी चेंज होईल, बाकी सेम राहील. काय डाऊट आहे याच्यामध्ये? स्टार्टिंगचं रेकॉर्डिंग राहिले ना, ते थोडं रिव्हिजन करणं. एक्सप्लेनेशन का? हो परत समजू परत एकदा. हो टॉपिक काय होता? इंटिग्रेट सोनार क्यूब विथ जेनकिन्स युजिंग पाइपलाइन. सोनार क्यूब काय आहे? सोनार क्यूब इज अन ओपन सोर्स वेब बेस्ड टूल टू मॅनेज कोड क्वालिटी अँड कोड अनालिसिस. जे आपण कोड लिहितो जावा मध्ये, सी मध्ये, C++ मध्ये, C# मध्ये, जावास्क्रिप्ट मध्ये, ह्या कोडचे कोड क्वालिटी चेक करायची असते, कोड कव्हरेज चेक करायचा असतो. सो त्याच्यासाठी सोनार क्यूब हा टूल यूज केला जातो. मार्केटमध्ये आता जास्त ऑप्शन्स अवेलेबल नाहीयेत, कारण कंपनीज मोस्टली सोनार क्यूब प्रेफर करतात, कारण ह्याचे जे फीचर्स आहेत ते जे कंपनीला जे नीड्स आहेत, जे गरज ते सगळं ऑलमोस्ट सोनार क्यूब कव्हर करतं. ऑलमोस्ट नाही, सगळंच कव्हर करतं. मग it most widely used in continuous code inspection, which performs reviews of code to detect bugs, code smells, and vulnerabilities issues of programming languages such as C#, PHP, JavaScript, C++, Java. Also tracks statistics and creates charts that enables developers to quickly identify problems in their code. जसं मागाशी म्हणलं, हे टेस्ट रिपोर्ट जनरेट करतं. चार्ट्स आता आपण जसे बघितले इथं. आता जर आपलं मोठा कोड असला असता तर असे चार्ट्स झाले, डायग्राम झाले, असं सगळं ते प्रोव्हाइड करते, ज्याची करून जिथं प्रॉब्लेम आहे, कुठं कव्हरेज मध्ये कुठं प्रॉब्लेम आहे, हे इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो. मग त्याच्यानंतर कॅच ट्रिकी बग्स टू प्रिव्हेंट अनडिफाइंड बिहेवियर फ्रॉम इम्पॅक्टिंग एंड युजर्स. फिक्स व्हलनरॅबिलिटीज दॅट कॉम्प्रोमाइज युअर ऍप्लिकेशन. म्हणजे व्हलनरॅबिलिटीज मध्ये आपली क्वालिटी खराब होऊ शकते कोडची, आपल्या प्रोजेक्टची, प्रोडक्टची, तर ते सुद्धा आपण सोनार क्यूब मधून चेक करू शकतो. मग त्यानंतर सोनार क्यूबचे फीचर्स काय काय आहेत? ओपन सोर्स आहे, सोनार क्यूब कोड कव्हरेजसाठी यूज होतो. मग त्यानंतर कॉन्टिन्युअस कोड क्वालिटी आणि कॉन्टिन्युअस सिक्युरिटी, म्हणजे आपली कोड सिक्युरिटी, त्याच्यासाठी पण सोनार क्यूब यूज होतो. हा एक चांगला फीचर आहे की कॉन्टिन्युअस कोड क्वालिटी, कॉन्टिन्युअस कोड सिक्युरिटी. जसं कॉन्टिन्युअस या शब्दाला जोर आहे, कारण जसं डेव्हलपर कमिट करत जाईल त्याचा कोड, आपण तर पाईपलाईन लिहिली, आपण जेनकिन्स फाईल लिहिली आहे, पाईपलाईन मध्ये जेनकिन्स सोबत इंटिग्रेशन झालेलं आहे. जसं जेनकिन्स जसं डेव्हलपर कमिट करेल, जसं मागच्या वेळेस आपण बघितलं की जसं मॅवेन बिल्ड ऑटोमॅटिक होईल, जसं नेक्सस रिपॉझिटरी मध्ये आपली जार फाईल ऑटोमॅटिकली पब्लिश होईल, तसंच इथं पण जसं डेव्हलपर कोड कमिट करेल तसं इथं पण ऑटोमॅटिकली कोडची क्वालिटी चेक होईल. सो कॉन्टिन्युअस या शब्दाला जोर येतो.
मग कम्पॅटेबल विथ व्हेरियस प्रोग्रामिंग लँग्वेजेस हा एक फीचर आहे. जसे की इथं C++, जावास्क्रिप्ट, PHP ह्या सगळ्यांसोबत तो कम्पॅटेबल आहे. त्याच्यामुळे कंपनीला अजून फायदे त्याचे, की बाबा त्यासाठी ह्याच्यासाठी ह्या कोड ह्या लँग्वेजसाठी वेगळा टूल घ्या, त्या पायथनसाठी वेगळा टूल घ्या, अशी करायची गरज नाही. मग त्यानंतर डिटेक्ट रिडंडन्सी इन कोड, युनिट टेस्ट केसेस आणि इंटिग्रेशन टेस्ट केसेस या छोट्या मोठ्या टेस्ट केसेस तो परफॉर्म करतो, पण तो टेस्टिंग टूल नाहीये. परत रिपीट करतो मी, टेस्टिंग टूल नाहीये. टेस्टिंग छोटे युनिट टेस्ट केसेस वगैरे परफॉर्म करतो बग्स आणि व्हलनरॅबिलिटीज चेक करण्यासाठी. विचारलं SonarQube टेस्टिंग टूल आहे का, तर नाही. हा कोड कव्हरेज टूल आहे, टेस्टिंग टूल वेगळे आहेत. टेस्टिंग टीम काम करती SonarQube वरती, पण परफेक्ट टेस्टिंग टूल नाहीये. मग त्यानंतर जनरेट टेस्ट रिपोर्ट आफ्टर टेस्टिंग, कंपॅरिझन देतो. जो आत्ताचा लेटेस्टचा टेस्ट रिपोर्ट आहे आणि जे अगोदरचे टेस्ट रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये पण तो कंपॅरिझन देतो, की आत्ताचा टेस्ट रिपोर्ट पहिल्याच्या टेस्ट रिपोर्ट पेक्षा किती पट चांगला आहे, किती पर्सेंटनी कोड कव्हरेज चांगलं झाले, क्वालिटी चांगली सुधारली आहे किंवा अजून खराब झाली, पहिली चांगली होती आता खराब झाली आहे, ते तो रिपोर्ट कंपॅरिझन देत होतो. त्यानंतर इझिली इंटिग्रेट होतो. जे बिल्ड टूल्स आहेत आपले अँट, मॅवन, ग्रॅडल ह्याच्यासोबत पण तो इझिली इंटिग्रेट होतो. त्यानंतर PostgreSQL काय, तो एक डेटाबेस आहे, पॉवरफुल ऑब्जेक्ट रिलेशनल डेटाबेस आहे. पहिलं MySQL चालायचं, पण आता SonarQube MySQL बंद केलंय, कारण कॉम्प्लेक्स क्वेरीज रन करण्यासाठी PostgreSQL जास्त चांगला आहे MySQL पेक्षा. त्याच्यामुळे PostgreSQL हॅज व्हेरी गुड परफॉर्मन्स अँड व्हेरी मच रिलायबल. PostgreSQL परफॉर्मन्स वेल when executing complex queries. मग जे आपले बिझनेस इंटेलिजन्स ऍप्लिकेशन आहेत किंवा मग बिझनेस इंटेलिजन्स मध्ये चांगलं वर्क होतो, त्याच्यापेक्षाही चांगला रीड राईट ऑपरेशन जेव्हा डेटा वेअर हाऊसिंगचे ऍप्लिकेशन्स असतात किंवा डेटा अनालिसिसचे ऍप्लिकेशन्स असतात, तेव्हा PostgreSQL अजून चांगलं काम करतो. आणि ऍसिडच्या म्हणजे ऍसिड प्रॉपर्टीज जे असतात, डेटाबेसच्या ज्या बेसिक ऍसिड प्रॉपर्टीज असतात, त्या पण PostgreSQL मध्ये आहेत. सो सगळ्या साईडनी जर बघितलं तर PostgreSQL पॉवरफुल पण आहे, रिलायबल पण आहे, परफॉर्मन्स पण चांगला आहे, ऍसिड प्रॉपर्टीज पण आहेत. सो ऍसिड PostgreSQL हा डेटाबेस यूज केला जातो SonarQube. मग त्यानंतर सोनार स्कॅनर काय, सोनार स्कॅनर किंवा SonarQube स्कॅनर परफॉर्म द कोड अनालिसिस, जनरेट टेस्ट रिझल्ट अँड सेंड्स द रिझल्ट टू SonarQube. सोनार स्कॅनर हा आपला कोड स्कॅन करतो, मग त्याच्यानंतर कोड अनालिसिस करतो, रिपोर्ट जनरेट करतो आणि तो रिपोर्ट SonarQube कडे पाठवतो, तो प्रोसेस होतो आणि मग तो डेटाबेस, कुठला डेटाबेस, PostgreSQLच्या डेटाबेस मध्ये स्टोअर होतो. पण त्याच्यासाठी इट इज अ जेनेरिक CLI स्कॅनर अँड यू मस्ट प्रोव्हाइड द कॉन्फिगरेशन. ही जी लाईन आहे, यू मस्ट प्रोव्हाइड द कॉन्फिगरेशन दॅट लिस्ट द लोकेशन्स ऑफ युअर सोर्स फाईल, टेस्ट फाईल, SonarQube, होस्ट अँड URL विथ डोमेन नेम. ही जी लाईन आहे ते म्हणजे हे जे आता आपण इथं केलं. हे जे प्रॉपर्टीज आहेत जे मी बोललो इथं, you must provide the configuration that lists the location of your source file. या properties, location of source file, test file, host with port, या सगळ्या प्रोव्हाइड करायच्या. मग तो आपला जो कोड आहे तो स्कॅन करणार, अनालिसिस करणार, त्याच्यानंतर SonarQube कडे हँड ओव्हर करणार, SonarQube तो प्रोसेस करणार रिपोर्ट, मग तो रिपोर्ट डेटाबेस मध्ये सेव्ह होणार Postgresच्या. मग त्यासाठी हे सगळे प्री रिक्विसाइट्स आहेत. कुठलं, क्रिएट EC2 इन्स्टन्स फॉर SonarQube सर्व्हर. एक वेगळं एनवर, कधी पण गुड प्रॅक्टिस, चांगली प्रॅक्टिस काय आहे, की जे ते सर्व्हर वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये ठेवतात. म्हणजे जेनकिन्स हा एक वेगळा सर्व्हर ठेवलाय, SonarQube आपण एक वेगळा सर्व्हर, जसं मागच्या वेळेस नेक्सस साठी आपण एक वेगळा सर्व्हर बनवला, त्याच्यावरती नेक्सस तो एन्व्हायरमेंट फक्त त्यासाठी होता, हा एन्व्हायरमेंट फक्त ह्यासाठी. म्हणजे हे एन्व्हायरमेंट वेगळे वेगळे राहिले की जास्त इझी पडतं. रिअल टाइम मध्ये पण असंच चालतं. आपलं डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट वेगळं असतं, टेस्टिंग एन्व्हायरमेंट वेगळं असतं, कोड कव्हरेजचं वेगळं असतं. मग ह्या सगळ्या प्री रिक्विसाइट्स, क्रिएट वन EC2 फॉर SonarQube सर्व्हर, इन्स्टॉलेशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ PostgreSQL, मग त्यानंतर इन्स्टॉलेशन कॉन्फिगरेशन ऑफ SonarQube, मग इन्स्टॉलेशन कॉन्फिगरेशन ऑफ सोनार स्कॅनर, मग त्यानंतर JDK मॅवन इन्स्टॉल, JDK आपण केलं इन्स्टॉलेशन. मॅवन आणि जेनकिन्स, हे जेनकिन्सचे युजर अकाउंट आहे, आपण मागच्या वेळेस जे पहिल्यापासून केले, जे युज करतोय ते. गिट रिपॉझिटरी विथ मॅवन, जावा मॅवन प्रोजेक्ट रेडी, जे की आहे आपल्याकडं. मग त्यानंतर ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. कशासाठी? स्टेप्स टू इंटिग्रेट SonarQube विथ जेनकिन्स,
युझिंग जेनकिन्स पाईपलाईन, नुसतं जेनकिन्स नाही, युझिंग जेनकिन्स पाईपलाईन. तर प्लगइन इन्स्टॉल करणं, त्यानंतर टूल ऍड करणं, मग त्यानंतर टोकन जनरेट करायचं सोनारक्यूब मध्ये ऑथेंटिकेशनसाठी, तेच टोकन इकडे ऍड करायचं सिक्रेट टेक्स्ट म्हणून, मग URL द्यायचं, मग सोनार स्कॅनर प्रॉपर्टीज मध्ये एक चेंज, मग फॉर्म XML मध्ये URL चेंज, एक नवीन जॉब करायचा, त्याच्यामध्ये फक्त 2 स्टेज ऍड करायच्या. पहिल्या स्टेज मध्ये आपला कोड गिटच्या रिपॉझिटरी मधनं तो फेच करणार, आणि दुसरी स्टेज म्हणजे आपले सोनारच्या सगळ्या प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करायच्या. ही दुसरी स्टेज आणि ही पहिली स्टेज. सिंपल. त्यानंतर जॉब बिल्ड करायचा आणि कोड कव्हरेज चेक करायचं. आता काय डाऊट? नाही. चालेल, प्रॅक्टिस करा. आणि ह्या ज्या 2 चुका झाल्या त्या फक्त लक्ष द्या. ह्या पटकन, आणि ह्या पटकन कळून येण्यासारख्या पण नव्हत्या. आता इथं ते मागासपासून 13 नंबरला 15 नंबरला एरर देत होतं, पण कळून येत नव्हतं की एरर कुठला आहे. हा स्लाइस जर याच्याऐवजी असा असला असता तर कळला असता. असा होता, पण याच्या पुढे एक एक्स्ट्रा स्पेस होती, ती पण लवकर कळून येत नव्हती. सो हे पण एकदा चेक करा, म्हणजे तुमचा जास्त वेळ जाणार नाही प्रॅक्टिसच्या टायमाला. हा एक. आणि दुसरं म्हणजे फक्त मेन आणि टेस्ट पर्यंतच पाथ द्यायचा, फाईल पर्यंत नाही द्यायचं. बस एवढं. बाकी सगळं ऑलमोस्ट सेमच राहणार, फक्त तुमचा IP चेंज होईल आणि सेमच, बाकीचं सेमच. ठीक. करा तुम्ही प्रॅक्टिस, काय असेल डाऊट तर मग विचारा. हो. हो हो ठीक. नेक्स्ट ची करा पहिली, मग सोनार. ठीक आहे, चालेल. चालेल. ओके, थँक्यू. बाय. थँक्यू.